ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गुरु 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 जय जय राम कृष्ण हरी 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 देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या तेणे मुक्तिचारी साधियेल्या तेणे मुक्तिचारी साधियेल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. अरे आदिनाथ काय आजोबा? चल मला शाळेचा टाइम झालाय. नाही बाबा अजून 11 वाजायचा टाइम आहे. आताच नाही जायचं आपण नंतर जाऊ थोडा वेळ. अरे तू आता म्हातारपणी का दमवतो आजोबा मला? मला रिमोट नाही नाही चल चल नको आजोबा ते चल शाळेत चल उशीर होते चल 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 चला चल. डोक्यावर पडलाय का? दिसत नाही का? बघतोस काय? उचल त्याला. आपल्या कधी येणार? अरे विजय काय लावलंय तू? पुढची धरतो मी मागची धरतो. काय चाललंय र? देऊ का एक ठेवून? डोक्यावर पडल्यासारखी काय बोलताय? हत्तीच्या आहे. मी विजयाला म्हटलं 2 एकादशी आहेत तर मी पुढची धरतो तू मागची धरतो. तुला काय वाटलं? हा आम्ही उपासाबद्दल बोलत होतो. काय आम्ही दोघं उपाशी आहेत ना. काय आपण उपवासाला शाबू खाऊ, भगर खाऊ, शेंगदाणे खाऊ, पापड्या खाऊ.
नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी. हा जमते जमते छान. जो प्रेमात पडला त्याचा हुंडाच बुडाला. विषय संपला भाऊ. चल ग मी. शे, भाऊ म्हणले राव. लय ऊन आहे राव. हो ना राव, वर शर्ट खाली पॅन्ट आहे म्हणून तर तरीच घाम आहे. काय घाम? घाम या निघा आता. पुन्हा जर त्या प्रियाचा रस्ता अडवला ना खांब काढेल आणि माझी जागा द्यायची नाही तुला. पुन्हा तिच्या आडवं जायचं नाही. नाही चले झाली अंघोळ. वाजते आजकाल. आयो तू इथं कोण आहे रे? फिर फिर मांजर आहे मांजर. मांजर लय झाले का आपल्याकडे. आहेत त्याचे. टावेल विसरलो बघ. टावेल घे तिथला. हा देतो हा. अरे घे लवकर. आणि हेच जर प्रियान दिलं असतं तर ठावील होय. हा हर मग घंटाभर तर अंगच पुसत बसलो असतो. अरे साबण का दुसऱ्या दिवशी लावतो का. तिच्याकडून लावला असता आले नाही. बरं खरंच प्रिया आहे असं समजून आत घे बरं मला. अरे तू कुठं ती कुठं. अरे घे तर. दे. ए मिने मिने काय अगं वर कर ना. काय शटर ग शटर. हा घे ड्रेस नीट ठेव. मिने एक दे ना. काय पेप्सी ग पेप्सी. तुला काय वाटलं. अगं जरा प्रेमानं दे. बोल ना. काय झाकण ग बाटलीचं झाकण. अगं बस कर की किती पाच असतो. काय झालं चालू काय तुला. ये दिल का कमरा अभी भी खाली है सोच लो मेरी जान. असं का मग भाड्याने दे की. ए मला पाणी फुलवा. इथून पुणे 30 तर माझं वय किती सांग बरं. सोप आहे 18. अय्या खरंच की कस काय. कसं आहे माझी मामी बहीण 9 वर्षाची ती हाफ मॅड तू फुल मॅड म्हणून तू 18ची असं. चले फुल मॅट मी जाते. याच्या कुठे नादी लागली. डोकं पडलाय हा. बाय बाय. तुम पास आए यूं मुस्कुराए तुमने न जाने क्या सपने दिखाए. अब तो मेरा दिल जागे न सोता है क्या करूँ हाय कुछ कुछ होता है. खरंच का काय काय होतंय. बरंच काही होत. हो का आता तू फोनवर कसं सांगणार. भेटून बोलूया. भेटूया आपल्या नेहमीच्याच जागी. हा लक्षात आहे ना. भेटूया. फोटो पैसे काम झालंच पाहिजे.
सांगितलं होतं टाकायचं आले आलं सोडायचं नाही त्याला. भाऊ तो आज गेलाच. आणि त्याला मी फोन केला होता त्या समीरला. 5 खोके पाठवतोय ना संध्याकाळी. आलेच पाहिजे खोके. आलेच पाहिजे. त्याला काल नीट समजून सांगितलं होतं मी. चल सिगरेट काढ. दे ना लवकर. सिगरेट कुठे आहे? अरे सिगरेट दे ना. अशी सिगरेट त्या बापाने दिली होती का? दुसरी काढ चल. अरे काय कानाला लावली ना काय तस करायला. काढ ना लवकर. ए माचीस दे ना. अरे दे की माचीस. दे माचीस. अरे काय माचीस घेऊन आलाय तू? कशाला माचीस आणली असली? तो येऊ दे फक्त आज. भाऊ ते आलं की गेलाच आज. संपला. आला का नाही तो? राहिला नाही ते आज. हा ए तो बघ आलाय बघ. पकड त्याला. ए पकड. ए पकडा. या प्रियाचा नाच सोडायचा कळलं ना? अरे तुझा काय संबंध तिच्याशी? तिचा नाच लवकर सोडायचा. बाई सोडलं. थांब प्रिया इकडे ये. काय झालं बाबा? मला तुझ्याशी बोलायचंय. अगं तुला तळ हाताच्या फोडासारखे जपले हीच आमची चूक झाली. अरे आम्हाला मुलगा नाही म्हणून आम्ही तुला मुलगा आणि मुलगी हे समजत होतो. अरे बाहेर शेण खाण्या अगोदर आमचा विचार नाही आला. अगं आम्ही तुझे आई बाप आहेत तुझे वैरी नाहीत. थोडा तरी आमचा विचार केला पाहिजे होता. बाबा चुकले. माफ करा. अशी चूक परत नाही करणार. फोन घ्या प्रियाच्या आई. फोन घ्या. हॅलो. हा मी प्रियाची मम्मीच बोलते. काय कुणासोबत? अहो अहो ऐकलं का? बोला प्रिया. काय झालं प्रियाचं? प्रिया पळून गेली. काय? अहो काय होतं तुम्हाला? अहो काय झालं? अहो काय झालं तुम्हाला? बोला ना. अहो ठीक आहे. आता पहिल्यापेक्षा तब्येत व्यवस्थित होऊन जातील. काही मेडिसिन देतोय ते घेऊन घ्या. ओके. होतील लवकर बरं. का आता इथे? अरे झालं गेलं विसरून जा. कोण बोलतो लागला. माझ्या विजेची जेवढी चूक होती तेवढीच तुझ्या पण प्रियाची चूक होती. अरे पण माझं सर्वस्व गेलं त्याचं काय? जाऊ दे. लाख माझे दोस्त आहे. चल हो उठ उठ हो चालता. चल.
प्रिया 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 ऐक ना, ऐक, आज आपण फिरायला जाऊया. काही नको, तुझं काम बुडेल. अगं आज मी म्हणतोय ना आपण जाऊयात फिरायला, तर जाऊयात ना, जाऊया. काही नको, तुझं माझ्यापेक्षा कामावर जास्त प्रेम. अगं पण आज मी स्वतः तुला घेऊन जायला आलो ना, चल ना मग. तुझं माझ्यावर नाही, माझ्या शरीरावर प्रेम आहे. प्रिया मी फक्त हेच करू शकतो, तुला बायको. ऐक ऐक ऐक, हे बघ, तू हे असं कसं बोलतेस, समजून घेत जा ना. हे बघ, ठीक आहे, आय एम सॉरी, चुकलं माझं, मी ओरडायला नको होतं, पण तू समजून घे ना, मला नाही वेळ मिळत तुला द्यायला. तर हे बघ, आज जाऊयात आपण फिरायला. नको. अगं हे बघ, मी पुन्हा एकदा तुला सॉरी म्हणतो, ओके? काही नको, मला नाही यायचं कुठे. माफ कर, नाही ओरडणार, आता तर जाऊयात. राहिलं मामा, ओ मामा, ही तुमची पोरगी. घेऊन जाताना वाटलं नव्हतं तिला असं आणून सोडावं लागेल म्हणून. नुसतं प्रेम करून जमत नाही, समजूतदारपणा असावा लागतो. बाळा चाललात कुठे? माझ्या पूर्वीच्या आईचे वाटलं झालं, त्याचं काय? मग तुम्ही सांगा तिला संसार कसा करायचा ते. प्रेम करायला पाहिजे. अरे मी खुश नाही रे या लग्नाला. हे असं पळून जाऊन लग्न करून ना लय मोठी चूक केली मी. आईला पोरगी पटवणं, त्यांचा वाढदिवस साजरा करणं, पैसा उडवणं, आपण ना पूर्ण विचार करत नाही, परिस्थिती समजून घेत नाही, लग्न करून बसतो. साली हीच मोठी चूक होती. मला काय म्हणते, आपण एकत्र नाही राहू शकत. पण तिला कसं सांगू, बाई मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. माझं लय प्रेम आहे रे तिच्यावर. जाऊ दे रे, शांत हो, संदास होता. तू असं कसून गेला तर कसं चाललं रे? चल टेन्शन नाही, चला. आवाज येत नाही तुझा. विजय कुठे आहेस? हॅलो हॅलो, अरे तुझा आवाज येत नाही. हॅलो हॅलो, अरे विजय तुला मुलगा झाला. हॅलो, अरे मला काही कळत नाही, तू काय बोलतोय. तू मला भेटून बोल. हा भक्ताच्या नवसाला पावली रे, तुळजा भवानी माझी, तुळजा भवानी माझी, भक्ताच्या नवसाला पावली रे, तुळजा भवानी
आजोबा मला माफ करा, मी तुमचे मन दुखावले आहे. आजपासून तुम्ही माझे आई आजोबा आहात. रडू नकोस पोरं. अरे तुझे आई बाप लय गुणाची होते बाळा, पण मन आहे ना, आले देवाजीच्या मना तिथे कुणाचे चाले ना. पोरा डोळे पुस, रडू नकोस. जा उठ, शाळेत जा. जा पोरा, शाळेत जा.